राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचार सभांना लातूरात उत्स्फूर्त प्रतिसाद। माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 14, 15 व 17 उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा प्रभागातील नागरिकांचा निर्धार। लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग 15 आणि प्रभाग 17 मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळच्या लातूरच्या आदर्श कॉलनी भागात आमदार अमित विलासराव देशमुख, महाराष्ट्र विधानसभा माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद यांच्यासह लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत पार पडली। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2025-26 अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी शहरातील विविध 18 प्रभागात प्रचारात मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरातील प्रभाग 14 मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिंदे रेणुका, नरटे संतोष, हविले दीपाली, देशमुख गणेश, प्रभाग 15 मधील स्वामी जयराज, जवळे उटगे श्रीदेवी, खानापुरी स्मिता, जाधव राजकुमार तसेच प्रभाग 17 मधील गडगडे श्री शैल्य पाटील, जयश्री घोटाळे साक्षी यांनी उपस्थित मतदारांना आपला परिचय देत मतदारांनी आपल्याला मतरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे। यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर शहर महानगरपालिका 2026 निवडणूक निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत। लातूर मनपाच्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होतीये आणि यामध्ये आपण काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही भेट आहे। आपण विधानसभेत मला लोकसभेत डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून दिले, आता महानगरपालिकेत नगरसेवकही आपले निवडून देण्याची वेळ आहे। प्रभाग क्रमांक 14 म्हटले की SR देशमुख यांची आठवण होते। या भागातील रस्ते, पाणी, नाली एवढेच काय तर येथील हवा सुद्धा सांगेल की ते कोण होते। प्रत्येक निवडणुकीत प्रचारात सर्वात पुढे असणारी व्यक्ती म्हणजे SR देशमुख साहेब असे म्हणत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन विकासाचा वसा उराशी ठेवून आमचे सहकारी गणेश SR देशमुख यांनी त्यांच्या पश्चात कुठलेही पद नसताना देखील कार्य करण्यासाठी सुरुवात केली आणि काही लोकांनी इकडून तिकडे उडी मारली असे म्हणत या भागात अनेकांची दहशत असून अनेकांनी उमेदवारी मागितली, परंतु आम्ही ती दिली नाही, तर सामान्य कुटुंबातील माणसांना उमेदवारी दिली जाईल हे त्यांनी आवर्जून सांगितले। आपल्या प्रभागात आम्ही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे प्रभावी, सुशिक्षित, गतिशील व सर्वसामान्य कुटुंबातील आणि जनमानसात राहणारे उमेदवार आपल्याला दिले असून ते आपल्याकरिता सदैव तत्पर राहतील असा विश्वास त्यांनी उपस्थितांना देत या निवडणुकीला आपण गांभीर्याने घ्यायला हवे असेही ते म्हणाले। कोविड काळात आमच्याच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लातूरमधील नागरिकांना टँकरद्वारे पाणी, हॉस्पिटलमध्ये बेड, औषधे, रुग्ण तसेच त्यांच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील नातेवाईकांना आवश्यक मदत केली, याचं कौतुक व्हायलाच हवं असंही ते म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.